नमस्कार मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। सर्व लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला या ठिकाणी आता 3 सिलेंडर मोफत मिळू शकणार आहे, फ्री मध्ये मिळणार आहेत। फक्त तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। त्या संदर्भातील महत्त्वाचा जी-आर या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो, म्हणजे ज्या महिलांच्या नावावर गॅस नाही त्यांच्या संदर्भात महत्त्वाचा जी-आर आहे, बदल झालेला आहे। आता तुम्हालाही या ठिकाणी मोफत 3 सिलेंडर मिळणार आहे। तर मग कोणता नियम बदलला आहे, काय नियम होता आणि कोणता बदल झाला याविषयी सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांना सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील लाभ मिळतो, पण त्यासाठी त्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे। मग त्या संदर्भात महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा जी-आर काढण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी आधीचा जो जी-आर होता 30 जुलै 2024 रोजीचा काढण्यात आलेला, त्यामध्ये महत्त्वाच्या काही लाभार्थ्यांच्या पात्रता अटी होत्या, त्या कोणत्या होत्या आणि त्यात कोणता बदल करण्यात आला आहे ते तुमच्या लक्षात येईल। मग सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। मग जर आता गॅस जोडणी जर तुमच्या नावाने नसेल तर तुम्हाला ही लाभ मिळणार नाही। तर मग मित्रांनो, आता हा जो जी-आर आला आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आला आहे ते आपण बघूया। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील राज्यातील पात्र लाभार्थी जे आहेत त्यांना 3 सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा जी-आर आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजीचा। यामध्ये प्रस्तावनेमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे व्यवस्थित। मग राज्यातील जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। मग त्या ठिकाणी या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी ठरलेलं आहे। तर मग या सध्या स्थितीत काय झालं आहे की काही प्रकरणी म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी जी आहे ती कुटुंबातील पुरुषांच्या नावावर आहे, जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना या योजनेचा महिलांना थेट अनुदान प्राप्त होऊ शकत नाही। त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे की त्यांना अनुदान देण्यासाठी। मग यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। मग त्या अनुषंगाने हा नवीन शासन निर्णय सुधारणा करून काढण्यात आलेला आहे। मग या शासन निर्णयात कोणता महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सर्व महिला या ठिकाणी पात्र होऊ शकणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण की सर्वात पहिले 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल असं होतं पहिल्या जी-आर मध्ये, की ज्या महिला 1 जुलै 2024 रोजीच त्याच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तरच तुम्ही पात्र होऊ शकत होत्या। जर आता तुम्ही गॅस कनेक्शन तुमच्या नावावर केलं तर तुम्ही पात्र ठरू शकत नव्हत्या। परंतु मग आता काय बदल केला आहे, तर यामध्ये सुधारणा काय केली आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनीच स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरणार आहे। म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, की जर तुम्ही आता 1 जुलै 2024 पर्यंत तुम्ही त्या शिधापत्रिकेत नाव आहे तुमचं आणि त्या कुटुंबातील पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, मग आता जर तुम्ही ते गॅस कनेक्शन तुमच्या नावावर केलं महिलांच्या नावावर तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे। मग हे अनुदान मिळण्यासाठी म्हणजे तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर हे वर्षाला मिळणार आहे। अशा प्रकारचा महत्त्वाचा जी-आर आहे। म्हणजे आता लगेच मित्रांनो जाऊन आपण त्या ठिकाणी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर करून घ्या। गॅस एजन्सीमध्ये जाऊन आपल्याला एक फॉर्म भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये गॅस कनेक्शनचे नाव तुम्हाला बदलून दिल्या जाईल आणि ते गॅस कनेक्शन तुमच्या नावावर झालं की आपोआप तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे। अशा पद्धतीचा महत्त्वाचा जी-आर होता मित्रांनो। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।